लोकसभेची निवडणूक चालू आहे. जोरदार वातावरण तापलेलं आहे. येत्या 7 तारखेला मतदान आहे आणि आपण लातूर जिल्ह्यातील या निलंगा मतदारसंघामध्ये आलोय. येथील जनतेला काय वाटतंय आपण या जनतेला विचारणार आहोत. या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, सर्वच प्रकारची मंडळी या ठिकाणी आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की काय परिस्थिती आहे. मामा काय सांगाल, काय परिस्थिती आहे? विकास झालाय का? कोण केले विकास? संभाजी बाहेर. मग काँग्रेस का बीजेपी मतदान? बीजेपी. तुम्हाला काय वाटतंय? विकास भरपूर झालेला आहे. संभाजी बाहेरच्या नेतृत्वाखाली भरपूर विकास झालेला आहे. निलंगा तालुक्यामध्ये त्यांचं आंबुला हे गाव असं पूर्ण लक्षात आहे त्यांच्या, त्याच्यामुळे भरपूर विकास झालाय. मतदान मग कुणाला? भारतीय जनता पार्टीलाच मतदान असेल. काँग्रेसवाले म्हणलेले तर बीजेपी वाले जातीवाद चुकीचा अफवा, भरपूर चुकीचा अफवा केलेली असतात, पण तसं नाही. आंबोलीमध्ये 90% तर भाजपलाच मतदान मिळणार. अमित देशमुख हेलिकॉप्टर मधून फिरून गावोगावी जात आहेत, प्रचार करतायत. काय गरीब कोणाचे पैसे खाऊन हेलिकॉप्टर फिरतात? वाघासारखा समाज भयास आमचा चांगला आहे. प्रत्येक रस्ते आमचे मोठे रस्ते नंबर 1 काम केलेले आहे त्यांचे. आम्हाला भयासाहेबच मान्य आहे. अमित देशमुखाचं काँग्रेस ते साऊंड कामरा. मग हेलिकॉप्टर मधून फिरून प्रश्न सुटतात का? सुटत नाही. मग आतापर्यंत तुमचा काही गावचा विकास झालाय का? आमच्या गावचा समाज भयाने विकास केलेला आहे. विकास झालाय आमच्या गावचा विकास समाज भयानेच केला. तर प्रत्येक काना कोपऱ्याला येऊन बघा तुम्ही आमच्या रोड कसे दिल्यात. बीजेपी का काँग्रेस? बीजेपी. काँग्रेसवाले म्हणले जातीवाद. नाही जातीवाद पिदेवाद काय ते आमचा. आम्ही बीजेपीची माणसं कटर. आमचं पूर्ण गाव टोटल म्हणलं बीजेपीच आहे. किती टक्के मतदान बीजेपीला होईल? 80 ते 90% आम्हाला बीजेपीच आहे. तुम्हाला काय वाटतंय, काय परिस्थिती आहे गावची? आमच्या गावचा भैयासाहेब आमदार मंत्री झाल्यापासून सर्वांगीण विकास झालेला आहे. त्यामध्ये आपल्या गावात टाकीचं काम भैयासाहेबाच्याच थ्रू झालेलं आहे. आमच्या गावचे रस्ते, नाल्या, मशामाईचं मंदिर हे भैयासाहेबांनी त्याला पर्यटन मध्ये घातले. हे आमच्या गावचं म्हणजे असं नंबर 1चा विकास भैयासाहेबांनाच केलेला आहे. मग काय बीजेपी का काँग्रेस? मग आम्ही 100% बीजेपी. काँग्रेसवाले म्हणलेले तर मुस्लिमांना वेगळा न्याय करलेले तर जातीवाद करले. तुम्हाला काय वाटतंय? जातीवाद सांगणार सांगते. आम्ही आता 20 वर्ष झालं बीजेपीच्या सोबतच आहे, भैया सोबतच आहे. तुम्ही मुस्लिम समाजाचे आहात, मग तुम्हाला काही वेगळी वागणूक आतापर्यंत बीजेपीला दिलंय का? वेगळी वागणूक चांगलं काम झालंय आतापर्यंत. बीजेपीला मतदान का काँग्रेसला मतदान? बीजेपीला. काय मामा झाले पगार बिगार सगळं काही व्यवस्थित आहे? काय मोदी साहेबाचं वारं आहे का आता? मोदी साहेबाचं वारं तर लय आहे. तेवढं वाकडं वार आहे मोदीचं. मोदी गेल्यावर सगळं गाव बुडालं म्हणून समजावं लागत. काय होईल असं? बरं काय होईल? काय गल्ली सगळे पार जाते निघून. हे पैसे द्यायचे करायचे, शेतकऱ्याला द्यायचे करायचे पैसे संपूर्ण पार होते. मोदी आलं तर शेतकऱ्याचा विकास होणार, विकास होणार. राशन भेटले का? राशन भेटले. बघा राशन भेटायचं कसं आहे, की मोदी साहेब आले तर राशन भेटतंय, नाही येणं झालं तर राशन बंद होतंय. मोदी येणं झाल्यावर काय होईल? बरं मोदी येणं आल्यामुळे सगळंच बंद पडतंय. गावचा विकास झालाय का? झालाय. गावचा विकास भयाने केलाय, सगळ्यांना केलेला आहे. मोदीने बी इकडे लक्ष दिलेलं आहे. चौकट लक्ष देऊन मोदीने सगळं आनंदाची बाजू केलेली आहे. बरं मग मतदान पुन्हा? मतदान बीजेपीलाच करणार. हो. काय वाटतंय तुम्हाला? काय नाही सर, बीजेपी शिवाय पर्याय नाही. आणि मी एक दलित समाजामधून येतोय मी. आणि ही लोक काँग्रेसवाले जे आहेत ना, भांडणं लावून द्यायचं काम करतात एकमेकात. दलित समाजामध्ये एकमेकांमध्ये टक्कर लावून देणे, कुठतर काय तर त्यांच्यात वेगळं वातावरण निर्माण करणे, आणि कुठेतर कुणाच्या ठिकाणी ह्या जी गोष्टी आहेत इलेक्शनच्या पुढेच ह्यांनी बाहेर निघणे, आणि कुठेतर चष्मा घालून काचा लावून गाडीचे. अहो ते अमित देशमुख हेलिकॉप्टर मध्ये फिरलेले आहेत, प्रचार करले आहेत, त्यांचं लय वार आहे म्हणल्यात. काय तुमच्या गावात परिस्थिती? हवेत उडून वारा निर्माण होत नाही हेलिकॉप्टर मध्ये. तळागाळामध्ये जे कार्यकर्ता काम करते त्याचे छोटो पाटलासारखे किंवा संभाजीभाई पाटील निलंगेकर सारखे, रूपाताई अक्का, ही रोड जी आहे का ही रोड इथं चिखल होता, माती होती. हे काँग्रेसवाल्याचं काम भडकावे भाषण करणं, कुठतर वेगळं वक्तव्य करणं. तुमच्या गावात बी अमित देशमुख आले होते, पण याच्या अगोदर कधी आले होते का आत्ताच आले होते? काल पहिली बार आलते त्यांनी. पहिली बार त्याने आमच्या गावातल्या कुठल्या कार्यकर्त्याचे एखादी काम केलं का विचारा. धीरज देशमुख भाई आलते काल, आणि त्यांना कुठलं काम केलं, त्यांनी आमच्या गावात कुठला फंड दिला त्यांना विचारा, आणि त्यांना आम्ही सांगू कुठे तुम्ही दिला बुवा, तुमचं काम कोणतं केलं होतं. तुमच्या गावातून किती टक्के मतदान मग भारतीय जनता पार्टीला? 90%च्या पुढून सर.
भारतीय जनता पार्टी आमची प्लस आहे, काहीच विषय नाही तर दुसरा विरोधकाचा विषयच नाही. अहो त्याने म्हणलं एकच फॅक्टर काळगे डॉक्टर म्हणाले तर अति म्हणण्यानं जातीवाद करून मला सांगा, त्यांना जर एवढं कळालं असतं तर आमच्यासारख्या कुठल्या तर दलिताला महारामागाला त्याने उमेदवारी दिली असते. कुठला तर लिंगायत समाजाचा नेत्याचं डुप्लिकेट झेरॉक्स काढून आणून त्याला ते प्रमाणपत्र पैसे देऊन काढून आणल्यावर त्याला उमेदवारी देऊन ते जमतंय का? आमच्या जातीला त्यांनी हेच केलं ना. तुमच्या जातीला न्यायच भेटला, आमच्या जातीला कुठे न्याय भेटला? महार माग चांभार ह्या जातीला न्याय भेटला का? हे जातीवादी कोण आहेत? काँग्रेसवादी खरे जातीवादी आहेत आणि हे सत्य आहे सर. आमच्या गावात कोणी त्यांनी सिमेंटाचं टोपलं टाकलं का विचारा काँग्रेसवाल्याला. हो मामा काय म्हणताय ते माला जंगम म्हणून त्यांना दिले. आता ते काय बी म्हणलं काय बी केलं, काँग्रेस आलं निवडून तर 5 वर्ष त्यानं ते घर भरणं करणं म्हणल्यावर शेतकऱ्याकडे बघणार नाही. मोदी म्हणते ही संपूर्ण लेकरं माझे आहेत म्हणते त्यानं. मोदीशी मतदान होते, मोदीचे काही टेन्शन घेऊ नका, मोदीला मतदान 100% होते. काय तरुण मंडळी आपण आहात, सध्याची परिस्थिती तरुणांबद्दल मोदीजींनी काही काम केले का? संभाजी भैया पाटील निलंगेकरांनी काही काम केले का? इथं देशाचा विकास करण्यासाठी फक्त आणि फक्त मोदीच लागतात आणि जेवढा काही विकास झालेला आहे जिल्ह्याचा फक्त संभाजी भैया पाटीलनेच केले. रेल्वे, कोच फॅक्टरी. पण आमच्या गावचं उदाहरण घ्या. आमचं गाव 15,000 लोकसंख्येचं गाव आहे. जेवढा काही इथे विकास झालेला आहे फक्त आणि फक्त संभाजी भैया यांनीच केलेला आहे. आणि आमच्या तालुक्यामध्ये मधून फक्त भाजपला लीड जाणार, हे पण संभाजी भैयाच्या नेतृत्वाखाली. किती टक्के गावचं मतदान होते ना आपलं? म्हणजे मग भारतीय जनता पार्टीला किती टक्के मतदान होते? जवळपास 90% मतदान बीजेपीचा आहे, मतदार आहे. आणि हा बीजेपीचा बालेकिल्ला मानला आहे आणि भैया साहेबांचा खास गाव आहे. काय वाटतंय, काय परिस्थिती आहे? बरं आहे. अहो बोला, काय करता तुम्ही? काम काय करता? फार्मासिस्ट आहे. फार्मासिस्ट आहे. काय नोकरी भेटली का नाही? काय म्हणजे परिस्थिती जशी अगोदर परिस्थिती होती, जसा अगोदर विकास होता का नाही का आता विकास झाला या 10 वर्षात? काय मोदी सरकार खरंच चांगलं आहे. मोदी सरकारनं चांगलं केलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये एवढे नव्हत्या सोयी सुविधा वगैरे. आता नोकरीचं वगैरे आहे चांगलं. मोदी सरकारला फॅक्टरी वगैरे आलेली आहे लातूरला. बऱ्यापैकी रोजगार मिळाला आता काहीतरी. आणि आमच्याकडं समाजापर्यंत चांगलं वर्चस्व आहे बीजेपीचं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं मराठा आरक्षणाचा काही इफेक्ट पडणार नाही. हा, तुम्ही म्हणताय की मराठा आरक्षणाचा इफेक्ट पडणार नाही, काय असा मुद्दा आहे? कारण की आम्ही स्वतः मराठी आहोत. आम्ही मराठी आहोत. अगोदरच्या सरकारनं कुठं आरक्षण दिलं मराठ्यांना? काही विषयच नाही ना त्यांचा. त्यांना आरक्षण दिलं असतं तर हा विषय आलाच नसता. नाही, जरांगे पाटील म्हणालेत की सत्तेच्या विरुद्ध मतदान करा. मग जरांगे पाटलाचं ऐकणार का तुम्ही? काय काय जरांगे पाटलाचा विषय वेगळा आहे. जरांगे पाटलाचं ते एक नेते आहेत मराठ्याचे, तो विषय वेगळा. परंतु काँग्रेस सरकारनं तर कुठं आरक्षण दिले? आम्ही आमच्या पक्षासोबत राहणार, भाजप सोबत राहणार, भैयासाहेबासोबत राहणार. भैयासाहेब आमच्या तालुक्यामध्ये भैयासाहेब जे म्हणतील ते. आपण एकंदरीत पाहिलं की संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा हा जो मतदारसंघ आहे आणि संभाजीराव पाटील निलंगेकर जे म्हणतील तेच या मतदारसंघात होईल असं येथील तरुणांचं म्हणणं आहे. आता सध्याच्या राजकारणाची बीजेपी कशामुळं हो? आमच्यात विकास झालाय तसा. बर, खासदार निधी, जिल्हा परिषदचा आमदार निधी, समजा निधी मिळाला आम्हाला. काँग्रेसनं काही करायला नाही का? वीस जन्मल्यापासून तर काँग्रेसनं कुठे डायरेक्ट खरा उचललेला बघायला नाही आतापर्यंत. बर, काँग्रेसवाले म्हणले बीजेपी जातीवादी करायला म्हणले तर काही नाही. अंगात आगी पडून जायचं त्याच्यात. बर, मग आता काय गावातून लीड कशी राहील? गावातून लीड आमच्या जेवढं मतदान होईल आमच्या गावातून त्याच्यापैकी 1000ची लीड बीजेपीला जाणार.